नमस्कार. सुहाना अंबारी मसाले आणि सॅव्हलॉन सहप्रस्तुत होम मिनिस्टर भारत दौरा. या भारत दौऱ्यामध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. कलकत्त्यामध्ये आलेले आहोत. आनंदाचं वातावरण सगळीकडे आहे. वेगवेगळ्या पद्धतीने स्वागत होतं आणि मग आपलेपणानं आपण जिथे जिथे जातो तिथे तिथे तो आपलेपणा असा भरभरून दिसतो. प्रत्येक राज्य जसं जसं बदलतं तसं तसं तिथली संस्कृती आणि बाहेरचा महाराष्ट्र शोधत असताना प्रत्येक ठिकाणी ते संस्कार, ती संस्कृती आणि त्या परंपरा जतन केल्याचं पाहायला मिळतं. नवपल्ली कसबा कलकत्ता या ठिकाणी आपण आलेले आहोत आणि आज दीपिका बिपिन शेणॉय कुटुंबाला आज आपण बोलता करणार आहोत. नमस्कार, আমার নাম দীপিকা শেনয়. আমি BA পাস করেছি কলকাতাতে অ্যান্ড माझा जॉब आहे. मी डिफरंट शाळेमध्ये चेस शिकवते. माझं बॉर्न अँड ब्रॉट अप कलकत्तालाच आहे आणि माझं शिक्षण पण कलकत्ताला झालं. आदेश भाऊजीसाठी सगळे आम्ही आता रेडी केलं. आता आम्ही खूप एक्सायटेड आहे कधी येणार आमच्याकडे. आणि आम्ही एक बेंगॉली सॉन्ग पण रेडी केले. तो मला एकदम ते आदेश भाऊजीला ऐकायचे. प्लीज तुम्ही आता लवकर लवकर या. तारातरी আমার বাড়িতে আসুন आदेश भाऊजी प्लीज. नमस्कार. या उखाणा. मित्र मैत्रिणी आप्त सखियो तृप्त मी सगळ्यांची प्रेमाने संसाराचे बुद्धिबल पटावर बिपिन राजा तर मी तिची राणी. अरे वा. सांगा हो, इतकी वर्ष 16 वर्ष मी कार्यक्रम करतोय. इतकं गोड मराठी माझ्याकडनं तरी आलं का होतं? किती मस्त मागली मिष्टी. मला टीचर्स जरासे म्हणजे काळजी होता. मला मराठी इतका चांगला नाही आहे. अरे पण काय सुंदर बोलताय तुम्ही. तुम्ही जरा सुद्धा काळजी करू नका. आम्ही आहोत. द्या ओळख करून द्या सगळ्यांची. हे माझी आई. नमस्कार. नमस्कार. माझी मा. नमस्कार. 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 माझी ननद ही मुंबईहून खास आली. अरे नमस्कार. होम मिनिस्टरसाठी. अरे वा वा. हे माझी बहिणीची मुलगी. नमस्कार. माझी छोटी बहीण. हे माझी बहिणीचे मिस्टर. नमस्कार. आणि ते माझे ननदचे मिस्टर. व्हेरी गुड. हे माझी खास फ्रेंड भारती. नमस्कार. हे माझी रूपाताई. हे प्रेमाताई. पूर्णिमाताई. आणि माझी आणि एक मावशी. नमस्कार. हो हो हो. लिपी माझी फ्रेंड. हो हॅलो. आणि एक फ्रेंड. हो. आणि रेखाताई. हां कळलं कळलं. काय सुंदर की गोड ओळख करून देण्याची पद्धत आहे. चला सुरुवात करूया अशाच गोड गप्पांना लगेचच. नमस्कार. 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 काय वाटतंय? आज खूप मला मजा वाटते. एक्सायटेड असे म्हणजे खूप होम मिनिस्टरचं म्हणजे इथे कलकत्ताला येणार तेव्हापासून मी खूप एक्सायटेड आहे. अरे वा. बाहेर कुठलं तुमचं? माहेर कलकत्ताला. तुमचं बालपण कुठलं हो? माझं इथलंच. माझं जन्म पुण्याला पण सबन इथेच गेलाय कलकत्त्यात. तुमची ओळख कुठे झाली? आम्ही दोघं चेस खेळायचे आणि आमच्या घरी यायचे. आमच्या घरी सगळे चेस प्लेयर यायचे. माझा दादा चेस प्लेयर आहे, ग्रँड मास्टर. हो का? हो. बरं मग तुम्ही खेळायचा? हो. मग आमच्या घरी सगळे चेस प्लेयर यायचं. मग तो पण येतो रोज असं. मग आम्ही एकत्र खेळायचं. एक मिनिट, तुम्ही कशाला बुद्धिबळ खेळायला गेले तिकडे? मी तर लहानपणापासूनच खेळत होतो. आमच्या महाराष्ट्र मंडळात मी चेस तिथे चॅम्पियन होतो. त्याच्यानंतर मग स्टेट लेवलला खेळायला गेलो. हे सगळं मला पटतंय पण मग चेसमेट कोणी कोणाचा केला? ते असं झालं खेळता खेळता दोघांचं एकत्रच झालं मेट. पण एक एक प्यादा पुढे सरकतो की नाही? एक एक. हो हो. तसं कोणी पहिलं पाऊल पुढे कोणी टाकलं म्हणजे एक प्यादा कसं एक घर जातो
तसं पहिलं कोणाचा प्यादा पुढे गेला? ते एक सांगायचं होतं की एक इंटरनॅशनल टुर्नामेंट होती. बरं. तर तिथे आम्ही दोघंही ऑर्गनायझिंगमध्ये होतो आणि मी चेस रिपोर्टिंग करायचो टेलिग्राफसाठी. तर तिथे जरासं दोघांनी वाटलं की आम्ही दोघं एकमेकांसाठी हे आहे. तर मी पहिल्यांदा तिला प्रपोज केला. हा, हे हो हो. पहिला प्यादा कोणाचा हो, पुढे मीच, गेला? मीच. तुम्ही. असं हो, सांगा ना, एकदम, संपला हो. विषय. आणि मग ह्यांनी जेव्हा हे एक पाऊल पुढे टाकलं, तुम्ही किती घरं पुढे आले? नाही, मी फर्स्ट डे मी काही बोलले नाही. मला पण आवडायचं, पण मी काही बोलले नाही त्यांना. नाही. म्हणजे काय मग नेक्स्ट डे परत ते विचारलं का तू काही बोललीच नाही. मग ते अजून 2 घरं पुढे आले. मग तुम्ही मग मी सांगलं बोलायला काय आहे, म्हणजे काही बोलले नाही म्हणजेच मला पण आवडते. का आवडायचे तुम्हाला ते? माझ्या घरी यायचं, असं खेळायचं. पण खूप म्हणजे दादांचे सगळे मित्र यायचे, म्हणून त्याच्यामधून मला ह्यालाच आवडलं. का काय असं काय होतं त्यांच्याकडे? आणि माझ्या बाबांनी खूप त्याचं कौतुक करायचं, हे मुलगा खूप चांगला आहे असंच, म्हणजे दादा लोकांना सांगायचं. पण मला सांगा, बाबांना तरी हे का चांगले वाटायचे? कारण काय आता- करायचे? नाही ते ना, म्हणजे मला म्हणायचे खेळ झाल्यावर सोंगट्या उचलून ठेवणं वगैरे हे काम करायचे का? असं काय होतं की त्याच्यामुळे वडिलांना? नाही, पण बाबा खूप असं त्याचं कौतुक करायचं, तू बघ तो किती चांगला मुलगा आहे. आणि मी एकदा त्याला सांगितलं, बाबा इतका कौतुक केलं ना, बाबाची मुलगीच पसंत केले तुला, एक बघ. काय हो? मग जेव्हा पसंत केल्यानंतर बाबांना मग ते नव्हतं की त्यांना वाटलं की मला बंगालीच मुलगा पाहिजे. नंतर त्याच्यानंतर मग त्यांना जरा त्याच्यानंतर हे बाबा नव्हतं. उलटा, म्हणजे नाही म्हणे, बाबाला ऍक्च्युली वाटलं होतं इंटरकास्ट आहे, कशी ऍडजस्ट करणार. आणि बाबाची आम्ही खूप लाटकी होती. तुम्ही? हो, म्हणजे आम्ही सगळे बाबाची मुलगी म्हणजे ते लाटकी एकदम. नाही कसे ते तिथे जाऊन कसे ते ऍडजस्ट होणार, काय करणार, त्याच्यासाठी मग बाबाला मी पटवले. नाही बाबा, तुम्ही तो बोलते ते चांगला मुलगा आहे, असं करून झालं. मला सांगा, मसालेदार किस्सा सांगायचा असेल तर कुठला सांगणार? त्यांचं ना खूप विसरायचं सवय आहे. ते जिथे जातं ते छत्री, नाही तो मोबाईल, नाही तो पर्स, असं काहीतरी विसरते. एकदा असं क्लासमधून गेला, आपला मोबाईल ते ऑटोमध्ये विसरून आपल्या क्लासमध्ये गेला. मग तिथे रिसेप्शनिस्ट सांगितलं तर तू जरा फोन करून बघ, तर माझा मोबाईल मी कुठे टाकला आहे. तर रिसेप्शनिस्ट फोन केलं तर एक बाईने उचललं. तर त्यांनी सांगितलं, अरे ज्यांचा मोबाईल आहे मी त्यांनाच देणार, तू कोण बोलते? तर रिसेप्शनिस्ट, मी बायको आहे. मग थोडा वेळानंतर मला कळलं त्याचा मोबाईल. आणि त्याचा नेक्स्ट डे तो सोलापूरला खेळायला जाणार. आणि मला कधी अरे आत्ता ते मोबाईलमध्ये सगळे म्हणजे कॉन्टॅक्ट वगैरे ते सगळे आहे. तर मी ताबडतोब फोन केला. तर परत ते बाईने फोन उचलला. म्हणजे तुम्ही कोण आहे? मी सांगितलं मी बायको आहे. आत्ता कोणीतरी फोन करत आहे, तर कोण बायको? तर माझ्या तर एकदम डोकं सटकलं. मी सांगितलं, अरे मग मी परत ते अकॅडमीमध्ये फोन केला, जे अरे काय कोण असं बोलले. मग त्याला बोला, अरे असं आम्ही पण फोन केला आणि कोण फोन केला. आणि ती म्हणाले की दुसरी बायको कोण आहे तुझी? मला तर गावच फुटला. आणि मला हे सगळा किस्सा माहित नाही की रिसेप्शनिस्ट म्हणाली मी बायको, ही बोलली मी बायको. असं किती 2च ना, म्हणजे बोलण्यासाठी एक आणि लग्नासाठी एक. हो ना? एकातच खूप आहे. बघा, हातच जोडलेत त्याने तुम्हाला. का असं करतायत? हात का जोडले त्याने? अरे इतकं विसरतं ना, बापरे बाप. ते काही नशीब लग्नाच्या दिवशी तुम्हाला नाही विसरले. हो ना. बरं, याच ठिकाणी या गप्पा सुरू असताना आता ना मी घरात काही चिठ्ठ्या लपवून ठेवल्यात. 1 मिनिटामध्ये ती एक चिठ्ठी शोधत चांदीची अन्नपूर्णा तुमच्या घरात आहे ती घेऊन यायची. तेलाचा साठा. वेळ सुरू झाली. महाराष्ट्राची 20 सेकंद लक्ष्मी, झाली. महाराष्ट्राची लक्ष्मी. मनी प्लांट. 35. लवकर, 40 सेकंद झालेली आहेत. तुलसी भवानी. 10, तुलसी भवानी. 9, 8, 7, 6, 5, 4. अभिनंदन. सावकाचा. पहिली चिठ्ठी मिळाली, चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. अभिनंदन. दुसरी चिठ्ठी मिळाली, चांदीचा हा कुंकवाचा करंडा मिळाला. अभिनंदन. तिसरी चिठ्ठी मिळाली, चांदीची तुळस तुमच्या घरात आली. अभिनंदन. आणि माऊली, चांदीची अन्नपूर्णा सुद्धा या घरात आलेली आहे. अभिनंदन. आणि वहिनींना सुहाना अंबारी मसाले यांच्याकडून मिळते आहे ही भेटवस्तू.
बरं, मगासपासून तुम्ही बोलताय, आता सगळ्यात आधी प्रमुख त्यांच्याकडे माईक देणार आहे मी. सुनबाई आहे छान, आलीची वर्ष माझ्याबरोबरच राहते आणि सासऱ्यांची लाडकी होती, आहे चांगली. पण पहिल्यांदा ऐकलं तेव्हा आवडलं नाही, कारण काय आपलं प्रत्येक जसं तिच्या बाबांना वाटलं बेंगॉली, तसंच मलाही वाटलं की महाराष्ट्रीयनच मुलगी असली तर मला आवडली. पण हळूहळू तिने सगळ्यांना आपलंसं करून घेतलं. मग आता आनंदी आहात तुम्ही? हो, अगदी. आता 24 वर्ष झाली, आता डिसेंबरमध्ये 25 कंप्लीट होणार. अरे हो, रौप्य महोत्सवी. हो ना, बुद्धिबळाला 25 वर्ष पूर्ण होणार. अजून कोण बोलणार आहे? माझं तर काय, तिच्याबद्दल आमचं खूप मैत्रिणीचंच नातं आहे. आम्ही दोघी अशा फ्रेंड सारख्या भांडतो पण आम्ही मस्तपैकी. पण तुम्ही मुंबईत असता ना? हा, म्हणून ते थोडंसं कमी होतं भांडणं, पण जेव्हा आलं तर आमचं फोनमध्ये पण भांडणं मस्त चालू असतं, गोड. अजून कोण बोलणार? पहले तो हम लोग राजी नहीं थे जो इसका मराठी लड़का से शादी होएगा बोल के। बाद में जो सुने जो अच्छा है लड़का, हम लोग सब उसको मिलके शादी दिया। लेकिन अभी जमाई वो हम लोग का एकदम परफेक्ट जमाई, बंगाली जमाई है वो। पण मग जेव्हा तुमचं लग्न जमलं तेव्हा तुम्ही मराठी बोलत होता? नाही. नंतर तुम्ही हळूहळू शिकला? हो हो. अरे, बंगाल म्हणजे इथे कलकत्त्यात राहून. एक आहे माझी, ते जेव्हा मी लग्न होऊन आले ना, तेव्हा माझे नणदचे मुलगा, ते एकदम 2 वर्षाचे होते, तर त्यांच्याबरोबर आई बोलायचे ना, ते मी ऐकायचं. मग तसं करून करून थोडासे मला असे ऐकवायला लागले. नाही, ऐकवायला अरे म्हणजे ऐकून हो, ऐकवायला लागले ना. चांगलंय, चांगलंय, प्रगती आहे. काय खुश झालेत बघा. म्हणजे माझ्या मराठीमध्ये जरा मिनिंग पण चेंज होतं ना असं. नाही, पण फार सुंदर बोलताय मराठी. मी आल्याबरोबर म्हटलं, हो की नाही? हो हो, तुम्हाला कधी ऐकवतात? एकदम एकदम. पण खूप राग आला तर मग बंगालीत येते परत. मला समजा आता जायचं इथे फिरायला, मी पहिल्यांदा आलोय कलकत्त्यात, पण आता समजा मला इथे जाऊन कोणाशी तरी भांडायचं असेल, तर मला 5 वाक्य तुम्ही शिकवा ना बंगालीतले. बंगालीचे एक टिपिकल आहे, इकडचं ना लोक बोलते मेरे देवो तुम्हाके, तुम्हाके मेरे देवो, आम्हाला बारीते येशो म्हणजे पाडा येशो, म्हणजे माझ्या हे बोलेपर्यंत मी परत मुंबईला गेलेलो आहे. मला आधी सांगा हळूहळू काय ते, एक एक सांगा, एक एक काय 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 बोलले तुम्ही? तुम्ही अमर पाड़ा येशो, तुम्ही बोला तुम्ही अमर पाड़ा येशो, अमर पाळ्यास येशो यशो. हा, তখন আমি তোমাকে দেখে নেব। टाकीने काय? তখন আমি তোমায় দেখে নেব। टाकून मग তোমায় দেখে নেব। नको, मी नाही भांडणार तुमच्याबरोबर, नको ते. त्यापेक्षा रसगुल्ल्याचा डबा घेऊन फिरेल. आणि तसं आम्ही जेव्हा मगाशी घरात आलो ना, तेव्हा इतकं छान सगळ्या जणी गात होत्या. ते काय गायलं, काय होतं? वेलकम त्याचा सॉन्ग अर्थ काय होता? वेलकम सॉन्ग होतं. आणि त्यावेळेला एक माऊली माझ्यामध्ये तुम्ही उलुलुलु करून. ते हिलाही चांगलं येतं, उलू 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 द्यायला. कसं कसं कसं? हे शुभ याच्यात बंगाली कुठल्याही शुभ कार्यात हे सगळे बायका हे करतात. प्रत्येक प्रांत वाईज जसे जसे आपण जातो तसं तसं स्वागताची पद्धत बदलत असते. आणि तसंच आहे की उलुलू करून जे स्वागत करतात, जी ललकारी देतात, त्यामध्ये खूप एक सकारात्मकता दडलेली आहे. याचा आनंदसुद्धा मला या घरात आल्यानंतर झाला. खूप छान वाटलं. बरं, याच ठिकाणी या गप्पा सुरू असताना एक छोटासा खेळ आहे, आणि तो खेळ असा आहे की तुम्ही चित्र काढायचं आणि या सगळ्यांनी ओळखायचं. पहिलं चित्र तुम्ही काढणार की ते काढणार? मी? तुम्ही. अच्छा, ठीक. दहा, 9, 8, 7, तुम्ही सांगायचं. 6, 5, 4. कोणी? तुम्ही. चला, अभिनंदन. हे पहिलं बक्षीस तुम्हाला मिळालं. अभिनंदन.
10 9 8 7 6 5 4 3 2 वेळ संपली. कोणी ते सांगितलं मिष्टी आहे तोपर्यंत संपलं जाई. गेलं बक्षीस. दहा बोलायचं नाही. 9 बोलू नका. 8 बोलायचं नाही. 7 6 5 4 3 2 सुनेच्या मनातलं सासू नाही ओळखणार तर अभिनंदन. हे बक्षीस तुम्हाला मिळालं. आणि वहिनी तुम्हाला सॅव्हलॉन कडून ही भेटवस्तू घ्या. विश्रांतीनंतर सुहाना अंबारी मसाले आणि सॅव्हलॉन सह प्रस्तुत होम मिनिस्टर भारत दौराच्या या गप्पांमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. हे सगळं कौतुक असलं ना तरी काही तक्रारी आहेत तुमच्याबद्दल. जो बोल नहीं सकते ना वो लिख के भेजा है. अच्छा. तुम्हाला नाच शिकून काही उपयोग नसायचा कारण त्या स्टेप्स लगेच तुम्ही विसरायचा. खरं आहे. हो. सरळ साध्या बिचाऱ्या राजूवर खूप दादागिरी करते. असं काही नाही. असं आहे का? काय माहित, मी काय बोलत नाही याच्यावर. याच्यातच केवढी दादागिरी करतात ते कळतंय. सोशल मीडियावर सतत असतात. हो. ते मी कुणी गप्पा मारत असेल आणि काही इंटरेस्टिंग विषय चाललेला असेल तर लगेच तुम्ही डुलक्या काढता. हा हे होतं. का? खूप रात्री मी असं जागू नाही शकत. मग सगळे असे बसलेलं गप्पा करते मग मला एकदम डुलकी लागतात. पण चांगलं आहे ना. आणि मी असं पिक्चरमध्ये पण जेव्हा पिक्चरमध्ये जाते ना नाईट शो आम्ही सगळ्यांना विचारते किती म्हणजे तिकीटचं किती भाव आहे. मग मला झोप नीट लागणार का नाही. पण मी काय म्हणतो तुम्ही तिकीट का काढता त्यापेक्षा चटई बिटई घेऊनच जाता तिकडे. ते माझ्या तर एक बदनामच आहे. मी झोपते. होम मिनिस्टरचं भाग्य आहे या 22 मिनिटात एकदाही डुलकी लागली नाही. बरोबर. आता मला सांगा त्यांच्याकडनं एक्सपेक्टेशन्स काय आहेत तुमच्या? त्यांच्याकडचं म्हणजे काय ते खूप ना मोबाईलमध्ये ते व्हिडिओ बघतात आणि ते सगळे मेसेज वाचतात. मी सगळे मेसेज वाचायचं काय आहे ते नको हे करा ना. कोणी जे गुड मॉर्निंग पाठवलं त्याचा रिस्पॉन्स करायचं ते काही नाही. नुसतं ते मोबाईल उघडून वाचायचं सगळं. का असं करता? ते 10 मिनिटं जरा तर बघतो कुठले मेसेजेस आले काय आणि मला सांगतं ग्रुप आहे काय नाही किंवा कुठला ग्रुप आहे इम्पॉर्टंट आहे. अरे इम्पॉर्टंट असलं तर ते बोले अरे तू तेच बघतो. मी सांगले इम्पॉर्टंट काही कोण एवढं इम्पॉर्टंट हो ऑफिसमध्ये? अरे म्हणजे मेसेज 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 बोलू तर द्या मला पूर्ण. हे तुम्ही बरोबर वाचता मला लक्षात आलं. मी कधी हे अरे बाबा. बरं तुम्ही मला सांगा यांच्याकडनं तुमची अपेक्षा काय? आता त्यांनी परत चेसमध्येही आणि तयारी करून आणि खेळावं. अच्छा काय हरकत आहे? आता नाही. आता मला असं वाटतं आता रिलॅक्स. मिळालेला वेळ फोन करून भांडत बसायचं. छान चांगलं चांगलं आहे. हे पण चालेल चांगलं आहे. त्याच्यामुळे ना अशी एक ऊर्जा सतत एनर्जी मिळत राहते. आता क्षण आलेला आहे तो सन्मानाचा. झी मराठीकडून ही ओटी पाठवलेली आहे. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आणि वहिनींना तथास्तू पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. आणि झी मराठीकडून ही आजची भेटवस्तू. या दोघांनाही शुभेच्छा देऊन आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.